उंचीवर जाणं पहिल्यापासून आवडतं. आणि मग पत्रात गेल्यावर मग झाडीने तिरकं हाणत म्हणजे वाट अशी नव्हतीच. एक घाटवाट उतरली, परत पदराच्या लेवलला चढलो, सिद्धगड करून आलो, परत गायदारा चढलो. बरीच भटकंती झाली ती, बरेच चालायला निवारी. मोठ्या दगडामागं रानडुकर एक मस्त गारव्याला बसलेलं पाण्याला. जसं आमचं डोळ्यांना डोळं भिडलं तसं ते माझ्या अंगावर चाललं डायरेक्ट. एक वळण मारलं, पुढं बघतोय बिबट्या डायरेक्ट असा पुढं. जाग्यावर थांबलो, हातपाय नुसतं थरथर काय करावं असं जाणा. तर रविवारी म्हटलं तरी ट्रेकला बाहेर जायचं. मग ते घरची बायको बॉम्बलायची बरीच, कारण की आम्हाला वेळ देत नाही. आणि मग ते बरंच आमचं वाजायचं. मग ती टेक्निक मला कळलेली आहे. म्हणजे मी कुठं जरी गेलो, इकडं दुखा असलं जावं, तिथं व्यवस्थित जागा शोधा, सूर्य आहे का मागं, मग त्यानुसार मला ते मिळून जातं. 100 हे ट्रेक केले. पण त्यातून तुम्ही घेताय काय ते महत्त्वाचं आहे. सोशल मीडियाला हे डेंजर आहे, खरंच सांगतो तुम्हाला. एक सांगू इच्छितो की जे उन्हाळ भटकंती हे जो पॉडकास्टची सिरीज यांनी चालू केली, तर ती तुमच्यासाठी खरंच एक उपयुक्त, एक मोलाचा एक अनुभव असेल. की कारण की इथं एक दिग्गज लोक येत असतात. आपण नाही त्यात एवढे, तर दिग्गज लोक येत असतात. त्यातून तुम्हाला बरीच माहिती मिळेल. तर तुम्ही यांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून त्यांचा एपिसोड आला की तुम्हाला लगेच कळेल. नमस्कार. उन्हाळ भटकंती प्रस्तुत उन्हाळ ट्रॅव्हल गप्पा आणि गोष्टीच्या ह्या पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आजच्या ह्या पॉडकास्टला खास वक्ते आपल्याला लाभलेले आहेत, तो म्हणजे अमोल तळेकर. नमस्कार. नमस्कार. अमोलने गेल्या 10 वर्षापेक्षा अधिक तो सह्याद्रीमध्ये भटकतोय. गडकिल्ल्यांच्या पलीकडे घाटवाटा हा जो विषय आहे, त्या विषयात त्याची बरीच भटकंती झालेली आहे. जवळजवळ 100-125च्या वरती त्यानं घाटवाटा केलेले आहेत. त्यानंतर काही ठिकाणी लेख लिहिलेले आहेत. इंस्टाग्रामवरती तो बऱ्यापैकी फेमस आहे. स्टोरीजच्या माध्यमातून त्याचा पूर्ण ट्रेक तो लिहत असतो. तिथून बऱ्याच लोकांना ते भावलेलं आहे. महाराष्ट्र शासनातर्फे फोटोग्राफी स्पर्धेमध्ये त्याला पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे. बहुगुणी भटकंती असं ज्याला म्हणतात, ती त्यानं केलेली आहे. तर त्याच भटकंतीचा आज आपण धांडोळा घेणार आहोत. तर आपण कॅन्डिड गप्पा सुरुवात करूया. अमोल, एक आत्तापर्यंत घाटवाटा किंवा ट्रेक असं सगळे वयस्कर किंवा थोडे अनुभवी झालेले लोक ह्या वाटांवरती फिरतात, तरुण वर्ग फार कमी फिरतोय. तर तुला असं का वाटतं की ह्या वाटांवरती फिरायला लागेल? तुझी प्रेरणा काय आहे? तर सर्वप्रथम मी उन्हाळ भटकंती चॅनलचं आभार मानतो की मला त्यांनी बोलवलं इथं. तर माझा प्रवास भटकंतीचा खरं तर थोडा उशिरा सुरुवात झाली. म्हणजे पहिल्यांदा मी असंच आमच्या गावातल्या पोरांबरोबर शिवजयंती वगैरे उत्सवांना फक्त किल्ल्यावर जायचो. आणि गावाजवळ डोंगर असल्यामुळं मी तिथं उंचीवर जाणं पहिल्यापासून आवडतं. मग गावातले डोंगर म्हणा, तिथं लेणे आहेत, मग तिथं जाणं असायचं. असं सारखं आमचं नागपंचमीला पांडवदऱ्याचा डोंगर आहे बाजूला, मग तिथं आम्ही जात असतो. गाव कोणतं? गाव विंग, सातारा जिल्ह्यात. सातारा पुणे बाउंड्रीवरच भोरजवळ 5 किलोमीटर विंग गावी. तर त्याच्या बाजूलाच 2 डोंगर आहेत, एक राशीचा आणि एक पांडवदऱ्याचा. मग ते नागपंचमीला आम्ही जात असायचो. परत पोरांबरोबर शिवजयंतीला वगैरे एवढंच जाणं व्हायचं, कारण की भटकंतीसाठी पैसे पण पाहिजेत आणि मी शिकत असायचो, त्यामुळं ते काय पॉसिबल होत नव्हतं. मग जसा माझा जॉब लागला आणि कॉलेजमध्ये पण 1-2 वेळा मला हरिश्चंद्रगड आणि हरिहर मी केलेला डिप्लोमाला असताना. तर नंतर काय फिरणं झालं नाही कुठं. नंतर आम्ही एकदा फक्त राजगड केलेला कॉलेजमधून. मी पोरांना जरा चला म्हणून, तो पण एक भारी ट्रेक झालेला. आम्ही 2009 साली राजगडला माहिती नव्हतं मळ्याची वाट, तरी बाबा इकडून वाट आहे माहिती म्हणजे मिळाली आणि 7 पोरं गोळा केली मी धरून. आणि मग आम्ही भोरमधून आपली गाडी केली, सगळं टोप बीप हातात, काय तर म्हणजे माहितीच नाही अजिबात, बॅग घ्यायची काय तसलं काही हीच नव्हतं. मग तिथून गाडीने मळं घातलं आणि असं दुपारच पोचलेलो. तर वाटबीट काहीच माहिती नाही, डायरेक्ट घुसलो. ह्या दांडाला जायचं आहे पुढं, ते लक्ष ठेवलं डोळ्यासमोर आणि घुसलो त्या रानात. मग एकाच्या कुठं वर काढलं, एकाच्या हातात काय घुसलं, म्हणजे असं बराच तो आम्ही तमाशा केलेला. पण शेवटी काळेश्वरी बुरुजाच्या आतमध्ये घुसत गेलेलो वरती. तो एक भारी अनुभव होता. त्यानंतर मग अशी भटकंती कंटिन्यू अशी झालीच नाही. नंतर मग जसा जॉब लागला तेव्हा राजमते आणि महेश दारवटकर
तर राजने मला फोन केला. एकदा रविवार होता तेव्हा सकाळीच उठलो पण नव्हतो. मग फोन केला, म्हटलं अरे येतो का ट्रेकला. तर म्हटलं कुठं चालला आहे काय. मग म्हटलं चंद्रगडला चाललो आहे. चला म्हटलं, लगेच मी घरी आणि नुकतंच लग्न झालेलं. तर मग त्या चंद्रगडच्या ट्रेकला जाऊन आलो. महेश, राज त्यांच्याबरोबर मस्त फिरला. चंद्रगड भारी एकदम वातावरण होतं. मस्त फोटो काढले. ती फोटोग्राफीची आवड म्हणजे पहिल्यापासूनच. मग तो ट्रेक झाला. त्यानंतर म्हणजे असं वाटलं आलं फिरायला पाहिजे बाबा. म्हणजे असं ते त्यावेळेसच त्या महाबळेश्वरच्या पुढचं त्या रांगांनी एवढं भारी दर्शन दिलेलं ना, की असं वाटलं काय नाही जिंदगीत काय. मग मी राज आणि महेशच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलो आणि मग तिथून पुढं त्यांना बोललो की बाबा मला ट्रेक असले की सांगत जावा. मग एकदा रतनगडाचा ट्रेक होता. त्यावेळी त्यांचेच मित्रमंडळ होतं, माझ्या ओळखीचं कोण नव्हतं, फक्त राज आणि महेश होता. मग मी घरी परमिशन वगैरे काढली आणि गेलो. तर रतनगडच्या ट्रेकला टेम्पो ट्रॅव्हलर केलेली एक आणि त्याचे बाकी साथीदार होते. मग गेलो तर पूर्ण धुक्यात गड होता, म्हणजे काय दिसलं नाही. मग जाऊन असं म्हणजे जे रतनगडाचं मी त्यावेळी वाचलं बाबा जाण्याच्या आधी की थोडं कसं आहे आणि ते बाजूबाजूचे कातळकडे वगैरे, आता भारी ट्रेक होणार एकदम. गेलो रतनवाडीत गेलो सकाळी. बघितलं तर पूर्ण धुक्यात गड. गेलो झालं काहीच दिसलं नाही, नुसता पाऊस होता आणि धुकं होतं. त्र्यंबकेश्वर दरवाज्यात जाऊन बघितलं दरवाजा जरा आणि आलो परत खाली. तर आता हे बाकीच्यांचे मित्र होते ते त्यांचं बोलणं चाललेलं. आता माझ्याबरोबर कोण नाही, मी आपला एकटा होतो. मग टेम्पो ट्रॅव्हलरचे जे ड्रायव्हर होते त्यांच्यावर आपल्या गप्पा मारत बसलो. दिलीप वाटे म्हणून त्यांचे टेम्पो ट्रॅव्हलर होते. मग त्यांच्याशी गप्पा मारण्यातून कळलं की बाबा हा तर आवलियाच आहे कुठला तरी. सह्याद्रीतला असं म्हणजे त्यांच्या ह्याच्यातून जाणवलं की बाबा बरीच भटकंती केलेली आहे त्यांनी आणि सोबतच हे असं टेम्पो ट्रॅव्हलरचा व्यवसाय पण करतात बाबा त्यांच्या आहे म्हणून. मग त्यांना असंच बोललो की बाबा म्हणजे त्यांच्याकडून पहिल्यांदा मला ऑफबीट ट्रेक काय असतात ते कळलं, म्हणजे बोलण्यातून थोडं. मग मला म्हटलं मला बोलवा कधीतरी. हां. मग त्याच्यानंतर 3-4 महिने उलटले. त्यानंतर परत राजबरोबर असेच किल्ले केले. आपलं भूषणगड, पाटेश्वर हे असं होत राहिलं, भटकंती थोडी होत राहिली. नंतर मग असंच त्यांचा नसला प्लॅन की मी आपलं फेसबुकवर ह्याच्यावर गडवाटला मेसेज केलेला मला यायचं ट्रेकला त्यांच्या त्या ॲड बघून. मग मी त्यांच्याबरोबर ट्रेक केले. परत बारायगडबरोबर ट्रेक केले. बारायगडच्या टीममध्ये एवढं समाविष्ट झालो की पहिल्यांदा त्यांच्याबरोबर मी सिंहगड ते रायगड केलेला सिंगापूर नाळेने. तर त्या ह्याच्यात म्हणजे आपलं फोटोग्राफी वगैरे बघून ती म्हणजे त्यांनी मला घेऊनच टाकलं त्यांच्या ग्रुपमध्ये. मग मी त्यांच्यात बरेच ट्रेक केले व्हॉलंटियर म्हणून. मग लिंगाणा 7-8 वेळा केला, असं बरंच केलं. आणि लिंगाण्यावर एक स्वप्न पण पूर्ण झालं, लिंगाण्याच्या माथ्यावर टेंट लावून राहणं. होय. मग अशीच भटकंती होत राहिली पण किल्ल्यांची होत राहिली. मग एकदा मला दिलीप वाटवेन सरांचा फोन आला की बाबा असा प्लॅन केला आहे भीमाशंकर साईडला, येतोय का. तर मी लगेच हा म्हणून टाकलं. आणि मग आता मला दरवेळी काय करायला लागायचं, घरातून निघालं की शिरवळवरून पुण्याची गाडी पकडायची. आणि त्यांचं कसं पिंपरी चिंचवडपासून त्यांचा फाल्कन म्हणून ग्रुप होता ज्यात वयस्कर ट्रेकर होते बरेच. मग मी चिंचवडला जायचो आणि तिथून मग त्या पहिल्या दिवसाच्या ट्रेकला आम्ही भीमाशंकर साईडला गेलो कोंडवळला. ती माझी पहिली भटकंती त्यांच्याबरोबर. मग कोंडवळपासून आम्ही ट्रेक स्टार्ट केला सकाळी पहाटे. आणि कोंडवळपासून घाटमाता बराच लांब आहे. मग पहिलं उंबरदार ती आम्हाला वाट उतरायची होती. गावातून वाटाड्याचं त्यांनी सगळी सोय केलेली. तर उंबरदार घाटवाट्याच्या माथ्याला गेलो. तिथून थोडी उतरली असेल की वाटाड्याने आम्हाला दुसऱ्या साईडला घेऊन गेला. म्हणजे नाळच लागली आम्हाला, वाट अशी नाहीच. आता ती उंबरदार ऐकलेली की बाबा चांगली वाट आहे, तर नाळत घेऊन गेला. मग नाळातूनच उतरत राहिलो आम्ही. आणि तिथं एक मस्त म्हणजे असं नाळात छिद्र गावलं. म्हणजे एका साईडने जाता आलंच नसतं, ते छिद्रातूनच जावं लागलं. तो एक अनुभव मस्त होता. हळूहळू एक करत त्या छिद्रातून पकडत बरंच मोठं छिद्र होतं, त्यातून खाली गेलो. आणि मग पदरात गेल्यावर मग जाडीने तिरकं हाणत, म्हणजे वाट अशी नव्हतीच. त्याने काय चुकवलं ते वाटाड्यालाच माहिती. गेलो पुढं, मग ते भाई कोतवाल स्मारक आहे ते बघितलं. मग तिथून नारमाता घाटाने वरती गेलो.
तिथं खिंडीत गेलो, राजा सुळका आणि सिद्धगडाच्या मधल्या खिंडीत. तिथून पलीकडे गेलो, आपलं नारवली बाजून येणारी वाट. तिथं मंदिरात ते वीरगळी वगैरे तिथलं बघितलं आणि सिद्धगड केला. सिद्धगड पळत पळत जाऊन केला. सिद्धगड करून खाली आलो आणि मग गायदऱ्याच्या वाटेला लागलो. गायदरा चढलो, तोपर्यंत बट्टीच्या रानापर्यंत जासपर्यंत अंधार झाला फार. मग तरी तो आम्ही 8-8:30च्या दरम्यान कोंडवळला जाऊन तो पूर्ण केला ट्रेक. नंतर जेव्हा पोस्ट टाकली तेव्हा कळलं की बाबा तुम्ही ती वाट उतरलीच नाही उंबरदऱ्याची, तुम्ही दुसरीच वाट उतरली. म्हणजे वारसदार असं एकाने सांगितलं. तर मग ते डोक्यात होतं की उंबरदार आपण केलीच नाही. मग ती नंतर मी केली. मग तर त्या भटकंतीत चालणं बिलणं ते बरंच झालं ना. एक घाटवाट उतरली, परत पदराच्या लेवलला चढलो, सिद्धगड करून आलो, परत गायदारा चढलो, बरीच भटकंती झाली ती बरेच. तर मग दिलीप वाटवांना चालवीला आवडली आपली. हां, मग त्यांनी मला सामील केलं त्यांच्या ग्रुपमध्ये. चालायला निवारी. मग ते मला बोलवत राहिले ट्रेकला. नंतर आम्ही त्यांच्याबरोबर पाथरा आणि गुहिरवार केला. तो तरी एक नंबर अनुभव. त्या भितरवाडीतून वरती पाथऱ्याची चढाई केली आणि मग नंतर असा पूर्ण उभा दांड्या आणि घसरण एकदम भारी अनुभव. म्हणजे भीती काय असते ती तिथं कळलं. घसारा विसारा एकदम जोरदार. आणि मग ते रॉक पॅचेसमधून असं तिरकं जासपर्यंत आम्ही बरोबर हे आपल्या कुमशेतच्या पठारावर गेलो. नंतर आजोबा चढला. आजोबा चढसपर्यंत रात्रच झाली. मग आजोबाच्या कुशीत मुक्काम केला. मस्त पाणी होतं. सकाळी आजोबाच्या माथ्यावर गेलो. तिथून रतनगड वगैरे असले भन्नाट नजारे दिसले की काय बोलणार. तो एकदम एरिया माझ्या मनातच बसला. मग नंतर तिथून आलो खाली दुसऱ्या दिवशी आणि गुहिरदारच्या वाटेने परत डेण्यात आलो. तो एक भारी अनुभव होता. मग दिलीप वाटवे सरांबरोबर बरेच भटकंती होत राहिल्या आणि तिथून मी बरंच शिकत गेलो. नंतर अजून एक आमचा गाववाला नितीन मोरे, तो पण बराच फिरलेला आणि गाठवाटा बराच अनुभव त्याला पण. मग त्याची ओळख झाली, ती पण देवा गाणेकस ह्यांच्यामुळेच झाली. मग तेव्हा आपण कोणता बिबनाळ केलेली, सिंगापूरमधून बिबनाळ उतरली, फणशिनी वरती आलो, जन्नीचं ठाणं बघितलं आणि गेलो. त्याच्या आधी आपण प्लस व्हॅली आणि प्लस व्हॅलीला रॅपलिंग केलेलं बरोबर पहिले केलं. तो तर किस्सा काय म्हणजे टेक्निकलमध्ये एवढं काय मला अनुभव नव्हता तेव्हा. तर देवाबरोबर गेलो. त्यांनी सांगितलेलं की बाबा असा प्लॅन आहे, प्लस व्हॅलीत जायचं आहे आणि तिथून देवकुंड रॅपलिंग करायचं आहे. मग मी देवाशी चांगली ओळख होती आधीपासून. गेलो आणि आम्ही रात्री स्टे केला, मस्त चिकन वगैरे. त्यावेळेस तो आपला कुक कोण होता? योगेश. एक नंबर चिकन तुपातलं. तुपातलं. रॅपलिंगला मीच पहिला जाणार, आपल्याला लय हाऊस असल्या ह्याच्यात. मग रॅपलिंगला जसं उतरायला लागलो तर सरोवरती काय तुमचं झालं, ते जवळजवळ मी आहे ना अर्धा ते पाऊण तास त्याला लटकत होतो. मला एवढं हार्नेस रुतलेलं ना, आणि पाणी पडते धबधब्याचं, एवढा गारहाटलो वरती. काय चाललंय ते मला खाली का सोडा ना, तेच मला प्रश्न पडलेला. पूर्ण ऋतून अवघड झालं माझं, बधीर झालेलं पाय. असं टच बी असं म्हणजे उभंच राहता आहे ना कसलं. मी तर बाकीच्या पोरांना बोला, अरे इकडे त्यांनी मला असा उचलला आणि मग ते रोप वगैरे काढला. तो व्याकार अनुभव होत आहे पहिलंच रॅपलिंग आणि असला बिबनाळ. नंतर आपण काय बिबनाळ केली आणि फणशी केली. त्यावेळी रायगड प्रभावळीतल्या वाटांचं मला जरा हे वाटलं, बाबा या करायला पाहिजे. तर रायगडच्या प्रभावळीत साधारण किती वाट आहेत आणि तू त्यातल्या किती केलेस? आता त्या प्रभावळीत मला बिबनाळ फणशी केली तेव्हापासूनच उत्सुकता होती की कधी मी करतो या वाटा. तर तुम्ही जर आडराई टोकापासून सुरुवात केली, पूर्ण रांग वळली तर तिथं बिकनाळ पहिली लागती, नंतर जन्नी येते, जन्नी बी करून टाकली, जन्नी भारी आहे. जन्नी झाल्यानंतर मग फडताळ येते. पालखीची वाट बरोबर. बिकनाळ, जन्नी, फडताळ झाली की अलीकडं फणशी झाली की आग्या, बीब, तवी, सिंगापूर झाली की मग वळून जाते लिंगाणाची तिथं बोराटाची नाळ झाली की निसणीची वाट, नंतर येते जन्नी आपलं निसणी झाली की गायनाळ झाली की मग तुमचे बोचे घोळ, आणि मग नंतर ही आपली कावळ्याघाट कोकण दिव्यापासून उतरणार. जवळजवळ 13 वाटा झाली की ते सगळ्या केल्या बरोबर, प्लॅनिंग करून केल्या. आणि म्हणजे असं आता बीप तर फणशी आपण केली, फडताळचा अनुभव तुम्हाला सांगितलाच. आणि मग राहिली कोणती आग्या नाळ आणि बिबनाळाला काय झालं, म्हणजे असं जर नाईट करून आलेलो आणि घरी होतो, काय करायचं रविवारचं. आता नाईट करून आल्यानंतर खरं तर झोपतो मी, पण दुपारपर्यंत झोपलो. काय मनात आलं, गावातल्या एका मित्राला म्हणलं चल आग्या आणि तवी करू.
म्हणजे त्याच्या आदल्या आठवड्यात एका ग्रुपनी केलेले असं मी ऐकलेलं. त्यामुळे म्हटलं यार आता मला प्रॉब्लेम कुठं होता, आग्यानं आता उतरू शकतो सरळच्या सरळ आहे. तिच्या तोंडापाशी जायला थोडा वेळ लागला फक्त मला. तर आम्ही आहे ना एकलगावमध्ये जवळजवळ 12:30 वाजता पोचलो. हां हां. आणि तिथून मग आग्याच्या तोंडाला जायला थोडा वेळ लागला. मग आग्या उतरली, खाली तर पाणी होतं, जन्नीचं ठाणे आहे छोटंसं. मग तवी चढायला आम्हाला आहे ना मॅपवर बघूनच सगळं बाबा अंदाज घेत हा हीच नाळ चला. मग तवी चढायला घेतली तर अंधार होत चालला, कारण की एवढा उशिरा ट्रेक चालू केला आहे आणि दोघंच, अमित पवार आणि मी. आणि मग तवी चढायला घेतली तर तवीमध्ये पण एक असा पॅच मिळाला मला की छिद्र होतं, त्यातून आतून गेलं. म्हणजे असं नावाटा करताना भारी भारी अनुभव मिळतो. मग जेव्हा तवीच्या खिंडीत गेलो तिथं पूर्ण मावळतीचा सूर्यच बघायला मिळाला मला, एकदम सनसेट भारी, लिंगाणा, रायलिंग, सूर्यास्त, रायगड एकदम भारी. म्हणजे अंधारच पडला. तर हे मी धाडस कशावर केलं, त्या आधी ग्रुप गेलेला तिथं मला टेन्शन कशाचं होतं, फक्त तवीच्या खिंडीतून सिंगापूर नाळ्याच्या वाटेला मिळणं एवढा पॅचच मला थोडासा टेन्शनचा होता. पण आता आधीचा ग्रुप केलाय म्हणल्यावर थोडेफार तरी त्यांचे निशाणा असणार. हां. तर जसा अंदाज मानलेला तसंच मिळालं. त्या नाळ्यातून बरोबर आम्ही अंधारात बी चाच पडत त्या वाटेनी सिंगापूरची वाट नाळ्याची मिळाली. मोहरीत गेलो, आपल्या सिंगापूर गावात गेलो, सरपंच इथं जेवलो आणि तिथंच झोपलो 8 टेंट टाकून. आणि मग सकाळी रायलिंगला गेलो आणि मग मस्त आता एवढ्या जवळ येऊन रायलिंगला न जाणं म्हणजे रायलिंग एक तर आवडतीचं ठिकाण. मग ती 2 वाटा तशा केलेल्या. त्यानंतर बोराटीची नाळ मी आधी लिंगाण्याला जाताना आपण बऱ्याच वेळा आता 7-8 वेळा मी तो लिंगाणाच केला. हां. मग तेव्हा केलेली पण पूर्ण नव्हती केली, म्हणजे तिथून पाण्यात नव्हतं उतरलो. हां, पाणेगावात नव्हतं उतरलो. मग ती एक पूर्ण करायची होती. आणि नंतर मग हे आपला निसणी आणि गायनाळ्याचा तर लय खतरनाक किस्सा. आता निसणी आणि गायना तुम्ही केली असेल, तुम्ही ह्याच्यातून करता खाणूच्या डिग्यापासून हां तिथपर्यंत गाडी आणून. तर आमचं काय, आमचा वेगळाच मोहरीतून चालू केला ट्रेक. हां. सकाळी काटाकाटाने, घाटाच्या काटाकाटाने नाही मोहरीतून चांदरपर्यंत वाट मारलेलीच आहे, गावकरी ये जा करत असतात. मग सकाळी ट्रेक स्टार्ट केला. असली धुक्याची चादर मिळाली ना त्या दिवशी. म्हणजे ते प्लॅन कसे केले तर हे आपलं राज्याभिषेक असायचा रायगडाचा, तेव्हा आम्ही रायगडाला एक वेगळ्या वाटेने जाऊन तो राज्याभिषेक अनुभवायचो. तर ह्यावेळी काय झालेलं, करोनामुळे काहीतरी बंदच होता गड. हां. तर राज्याभिषेक चुकला. मग तू काय करायचं आता, मग प्रभावळीतल्या वाटा करायच्या. तर पहिल्या दिवशी काय केलं, ही जन्नीची नाळ आणि बिकनाळ केली आणि दुसऱ्या दिवशी निसणी आणि गायनाळ असा 2 दिवसाचा भारी प्लॅन केलेला. जन्नी आणि बिकनाळ तर आमची 3 वाजताच झाली. हो, एवढी फास्ट मारली. कारण की जन्नी तुम्ही आता रोप सेटअप वाले सगळे आपले टेक्निकल पोरं होती. जन्नीच्या नाळ्यात पहिल्याच पॅचला फॉलच आहे डायरेक्ट. मग जन्नीच्या ठाण्यापाशी गेलो, तिथून रोप सेटअप केला, उतरलो खाली लगेचच्या लगेच. सगळी चांगली तरबेज एकदम. आणि मग खाली आल्यानंतर तुम्ही ते जन्नीच्या नाळ्यात बघताल ना, तो एकदम घसरडे. म्हणजे आम्ही एकाला खाली जायला लावलं, कारण की दगड येत होते खाली. मग हळूहळू तिथं गेलो आणि मग अंदाज घेत पलीकडं खालच्या रानात उतरलो पदरात. आणि तिथून बिकणं तर काय समोर थोडा पॅच उतरला की बिकणं चढून गेलो. मग ते आमची 3:30 वाजताच झाली. परत एकलगाव 3:30. ओके. मग तिथून पुढं आमचा मस्त कार्यक्रम झाला. मोहरीत गेलो, मुक्काम केला. आणि मग सकाळी सगळं आवरून आपल्या काकीला वाट विचारली ह्याची चांदरची आणि मग उतरायला घेतली. मग चांदरमध्ये जायला आम्हाला जवळ 8 वाजले असतील. फुल धुकं, काहीच दिसत नव्हतं. मग आम्ही चांदरमध्ये गेलो आणि जशी निसणी उतरायला घेतली तर लय पाऊस झाला, बेकार पाऊस एकदम. जशी निसणी उतरायला घेतली तर थोडं वातावरण क्लिअर झालं, लिंगाण्याचं दर्शन झालं. एकदम भारी अनुभव होतो. निसणी तुम्ही केली असेल तर त्यात निसणी का बोलतात तर कातळ टप्प्यात खोदलेले, म्हणजे असं पायऱ्यांचे थोडे अवशेष आहेत एका दगडाला. तर निसणीचे अशा बऱ्याच वाटा आहेत की बाबा लाकडाचं हे लावलंय म्हणून निसणी बोलतात, म्हणजे असं बऱ्याच वाटत. मग ती निसणी उतरली, पदरात गेलो, पदरातून गायनाळीचं सगळं मॅपवर बघत होतो. मग गायना चढली. गायना कसं आहे, गायना तुम्हाला कळूनच येत नाही ना की कुठून येतं ॲक्सेस. तो बरोबर मॅपवर शोधत गेलो, चढून गेलो, एका टप्प्यावर आलो. तिथून म्हणजे वातावरण तोपर्यंत एवढं क्लिअर झालं की पुढं आम्हाला प्रतापगड दिसत होता, एवढं भारी. आणि त्याच्या बाजूला महिपतगडाचा पठार,
एवढं लांब लांबचं दर्शन झालं. मग तिथून पुढं आम्ही हे गायनं चढायला घेतली, मेन टप्प्यात गेलो. तर तिथून आम्हाला ती ट्रॅव्हर्स जी घ्यायची होती ना तीच कळली नाही लवकर. तर आम्ही सरळ सरळ चढत राहिलो, एका अवघड टप्प्यात गेलो. तर पुढं अवघड टप्प्यात चढायचा प्रयत्न करतात आणि रंजा असा एका पॅचला हात ठेवलाय असा, आणि वरती रोयाने बघितलं तर खाली, अरे रंजा हात काढ. बाजूला ते फुरसं बसलेलं एका गवताच्या ह्याच्यावर, पार असं ही घालून त्याचा हात इथं आणि ते फुरसं इथं. पटक्यान हात काढला बाजूला, नाही तर तिथं म्हणजे थोडी जरी हालचाल झाली असं. आणि काय करायचं, एवढ्या वरती आम्ही अवघड टप्प्यात होतो. तिथं म्हणजे असं जरा ही झालं, म्हणजे त्यांनी थोडा जरी हात हलावला असता, बाईट झाली असतं, आमचं अवघड होतं. कारण की तुम्ही काय करणार, तुम्ही कुठं जाणार. कारण की तुम्हाला जर सापांचं बघतील तर चावला एखादा विषारी साप तर सरकारी दवाखान्याशिवाय पर्याय नाही. हां, तर मग तिथं मग खाली आलो थोडं आणि ट्रॅव्हल्स शोधायला लागलो. तर ते पावसाळ्याचे दिवस सुरू होते, गवत बिवत वाढलेलं. मग त्यात थोडासा मार्ग भेटला आम्हाला, मग ती ट्रॅव्हल्स गावली. मग तिथून गेलो पुढं गायनाच्या त्या टप्प्यावर गेलो वरती, मस्त फोटो बिटो काढले भारी, सह्याद्री दर्शन सगळं अख्खं रांगेचं. आणि मग तिथून आम्हाला पूर्ण वेढा मारत बोचेगुळची वाटे तिच्या वरतून वेढा मारत आम्हाला आता चांदरकडे जायचं होतं. तर तिथं झाला अंधार. तर आता खायचं बी संपलं सगळ्यांकडचं. रंजा आमचा ठेवायचा ह्याच्यात, त्याच्याकडे एक डबी असायची आणि त्यात गुळ असायचा. अरे दे बाबा थोडं थोडं आपलं गुळ खात खात कसं तरी आम्ही चांदरला पोचलो. आणि पूर्ण पोरं म्हणजे खायलाच काय नव्हतं, पूर्ण ही झालेली बेजार, इथून पुढं चालूच शकत नाही. आणि जवळजवळ 7-7:30 झाले तिथंच. तिथून परत मोरी 1.5 तासाचं अंतर, चालूच शकत नाही. चांदरमध्ये गेलो, हाताबाया पडून म्हणलं आम्हाला काहीतरी द्या तुम्ही खायला, आम्ही पैसे देतो. मग ती एका घरात सांगितलं, ती तयार झाली. तर पोरं इकडं आडवीच झाली शाळेच्या ह्याच्यात, पूर्ण दमलेली, फार अशक्तपणा झालेला फार. मग जसा त्यांचा आवाज आला, भात-आमटी झाली, सगळ्यांनी मस्त ताव मारला त्याच्यावर. आणि मग तिथं थोडी एनर्जी भेटली. मग आम्ही ह्याच्यात मोरीत जायला तरी 11:30 वाजले असतील. 11:30-12 झाले. पोचलो, पटकन एका वड्यावर फ्रेश झालो, लगेच गाडीला किक आणली, कारण पुढच्या दिवशी फशी कामावर जायचं आहे, ज्याचं त्याचं काम ठरलेलं. एवढे दमलेले असताना 2 दिवसाची भटकंती केलेली आम्ही त्या. मग तरी आपलं गाडी टू व्हीलरला किक मारल्या आणि निघालो. तिथून पुढं जवळजवळ 50-60 किलोमीटरचं अंतर मारायचं होतं. ते मारलं. 3 वाजता घरी गेलो, 2-3 तास झोपलो की लगेच सकाळी कामं हजर. म्हणजे असा तो रुटीनला सुरुवात. तू जे हे सह्याद्री भटकतोस, असं आम्ही गमतीने म्हणतो की तू जिथं जातोस तिथं इंद्रवज्र दिसतो आणि जातोस तिथं ढगांची चादर दिसते. याच्यामध्ये फक्त काय रहस्य आहे? असं म्हणजे काय स्पेसिफिक नाही, पण मी वातावरण बघून जातो. हां, थोडं म्हणजे वातावरण आकाश निरभ्र दिसलं, तारे वगैरे, आणि डोंगर रांगा एकदम क्लिअर दिसत आहेत, दुःखविरहित स्वच्छ एकदम वातावरण. तर अशा वेळी वाटतं की बाबा असणार क्लाउड गॅदरिंग 100% दुसऱ्या दिवशी. मग त्यानुसार मी प्लॅनिंग करतो आणि काय नशीब असेल मला भेटतंच. आणि इंद्रवज्राचं कसं, तुम्ही जर इंद्रवज्र बघायचं म्हटलं तर तुम्हाला प्रॉपर दरीत धुकं पाहिजे, धुक्याची चादर, आणि मागं प्रखर सूर्यप्रकाश पाहिजे, आणि आपली सावली त्या ढगांवर पडली खालच्या धुक्यावर की मग इंद्रवज्राचं ते कडं तयार होतं सप्तरंगी. मग ती टेक्निक मला कळलेली आहे. म्हणजे मी कुठं जरी गेलो, बाबा इकडं धुकं असलं, जावं तिथं व्यवस्थित जागा शोधा, सूर्य आहे का मागं, मग त्यानुसार मला ते मिळून जातं. किती बघितले साधारण आतापर्यंत कुठे? बऱ्याच ठिकाणी माझी सगळ्याकडची इच्छा पूर्ण झालेली आहे. आता डाकोबाला गेलेलो तेव्हा तर एकदम क्लिअर इंद्रवज्राचं कडं बघायला मिळालं, मस्त एकदम. म्हणजे असं नाही का, ते आपण जर ट्रेक करायचे म्हटलं तर तुम्ही आता बरेच जण सांगतात मी 50 वेळा हा किल्ला गेला, 100 हे ट्रेक केली, पण त्यातून तुम्ही घेताय काय ते महत्त्वाचं आहे. तुमचा किती अनुभव आला, तुम्ही कठीण परिस्थिती कशी मात करताय, मग ते उपयोगाचं. तुम्ही काउंट सांगून काय एवढंच आहे. हां, त्यातून तुम्ही काय शिकला हे महत्त्वाचं आहे. बरेच असं एक वाद होतो ना का, की पावसाळी बेडकं बाहेर येतात. हां, त्याच्याबद्दल काय म्हणणं, की पावसाळ्यातच फिरावं की ओव्हरऑल सीझन फिरावं? आता हे बघा, पावसाळ्यात जे फिरतात ना ते कुटुंबवालेच फिरतात मला जर वाटतं. असं ट्रेकर त्यांना म्हणणं योग्यच नाही. कारण की ट्रेकर बघितलं तुम्ही, ऑल सीझन फिरत असतो, त्याला काय असा कुठला ऋतू नसतो, तो सगळ्या सीझनला फिरत असतो. पावसाळ्यात काय गर्दी होती, तर पर्यटन जे आपलं कौटुंबिक लोक आहेत असे, म्हणजे ज्यांना असं हाऊस आहे गाडीने जायचं, मग ते जे ॲक्सेसिबल ट्रेक आहेत किंवा जिथं ते सहजरित्या पोचू शकतात, अशा ठिकाणी तुम्ही बघता लय गर्दी दिसते.
आता मध्ये कारवीचा उत्सव आणि ते सोशल मीडियाला हे डेंजर आहे. खरंच सांगतो तुम्हाला. त्याचं सांगायचं म्हटलं ना तर तुम्हाला आत्ताच तुम्ही लोणावळ्याचं बघताल उदाहरण डोळ्यासमोर आहे. ॲक्सेसिबल एकदम. गाडीने आला तुम्ही बाजूलाच कारवी फुलली. कोण पण जाऊ शकतं तिथं. आता त्यांना आहे का काय निसर्गाचं पडलेलं आहे. आता एक ट्रेकर असेल तो त्याला अवेअरनेस असतो बाबा काय करावं आपण गेलोय सह्याद्रीत तर घाण करू नये हे ते. आता बाकीच्या फिरणाऱ्या लोकांना काय माहिती आहे जाऊन आता बघितलं असेल तुम्ही का पार ते राहणार तुडवून बिडवून गाड्या बिड्या रील सगळं वाट लावून टाकली त्याची. मग हे नको आहे म्हणून जास्त करून मी तर असे ऑफबीट ठिकाणं वगैरे एक्सप्लोर करतो. तर ते अजिबात सांगत नाही कोणाला. मी सोशल मीडियावर ते ठिकाण टाकत नाही. बरेच कमेंट पडतात की बाबा दादा हे कुठे आहे नाही काय मग नाही सांगत. म्हणजे आपल्याला वाटतं ती ठिकाणं तशीच आहे तशीच राहावीत सुंदर. या सगळ्या ह्याच्यात तुला आवडलेलं बेस्ट ट्रेक किंवा लोकेशन ज्या लोकेशनला तुला खूप भारी फिलिंग आली असं? सह्याद्रीचं घाटमाथे सगळेच तुम्हाला म्हणजे एकदम सुखावणारच. कोणत्या बी घाटमाथ्यावर जावा तुम्ही. जे काय ते रुपडा असतं जे गारवार असतं ते म्हणजे एकदम आनंद देऊन जातं. असं म्हणजे बरेच ठिकाणे आहेत की बाबा सांगता येतील. त्यातलं त्यात रायलिंग तर माझ्या आवडतीचंच आहे. तिथून रायगड राजधानी दिसते, लिंगाणा दिसतो. अलीकडे ह्या गायना निसणीच्या त्या दार दिसतात, कोकण दिवा दिसतो. अलीकडं विकनाळ ह्या म्हणजे वाटत तो आवडतीचाच परिसर आहे माझं. ते रायगड प्रभावळ आहे ते आवडतीचीच आहे एकदम भारी. रायगड तुला सगळ्यात जास्त? हां. आणि बरेच लोक विचारतात की बाबा तू असं हे डोंगर कसे सांगतो. ते मला दिलीप सरांकडून म्हणजे खरं तर मिळाली ती की आम्ही जेव्हा ट्रेकला जायचो तेव्हा ते सांगायचे बाबा हां हे इथं दिसते, ह्याच्या बाजूला हा डोंगर दिसते, त्या बाजूला तो डोंगर दिसते. त्यातून मला पण ते मी आत्मसात केलं की बाबा आपण गेलो एखाद्या ठिकाणी या डोंगराला काय म्हणतात, त्या डोंगराला काय म्हणतात, त्याचा शेप कसा आहे. मग त्याच्यावर आपण ओळखतो की बाबा. आणि प्रत्येक ठिकाणावर तुम्ही गेला तर तुम्हाला ओळखायला सोपं जातं की हा डोंगर कसा दिसतो, मग त्याच्या बाजूला काय असू शकतं, मग हा किल्ला असू शकतो, त्याचा शेप कसा आहे त्याच्यामुळे तुम्ही ओळखता ते. तर असं म्हणजे ती एक मस्त म्हणजे मला आवडतं ते मार्किंग वगैरे करायला व्यवस्थित. हां ते मार्किंग तुझे बरेचसे आम्ही फोटो इंस्टाग्रामवरती हां इंस्टाग्रामच्या स्टोरीमध्ये तू ट्रेक बऱ्यापैकी लिहितोस. ही तुझी वेगळी खासियत असं कोणी करत नाही. तर त्याच्या मागची काय गंमत आहे? त्याच्या मागची म्हणजे मला ब्लॉग लिहायला मला वैतागच येतो. त्याच वेगळा ब्लॉग लिहायला. फोटोवर कसं तुम्ही बोलकं एक सांगत असता. फोटोतून तुमचं सगळं बोलकंच चित्र डोळ्यासमोर उभं राहायचं एखाद्या दुसऱ्याचं बघत असेल तुमचं. तर मग ट्रेकमध्ये एकदम फोटो बिटो मी काढतो. किती काढतोस साधारण? बरेच काढतो. माझ्या स्टोरी तुम्ही बघताल ना तर बागतच नाही एका हायलाईटमध्ये 100 फोटो बसतात. तर ते 2 वर जातं की ते 3 वर जातं जशी भटकंती असेल तसं. तर प्रत्येक फोटो मागं काय आम्ही कसं केलं, कसे टप्पे लागले काय म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून एंडपर्यंत सगळी माहिती मिळून जाते त्यात. आणि कोण मला बरीच जण ते वाचून पण ट्रेक करतात आणि मला प्रतिसाद बराच भेटतो त्यातून. मी जेव्हा शेवटी विचारतो बाबा ही भटकंती तुम्हाला कशी वाटली तर त्यांना ती भाषा वगैरे लय आवडते. आणि असंच म्हणजे ट्रेक ऐकायला त्यांना बरं वाटतात फोटो बघून. जे की तुम्ही ब्लॉगमध्ये वाचता त्यापेक्षा हे बरं वाटतं त्यांना. आणि इंस्टाग्रामवर त्याच्यामुळं बरीच मला ही मिळाली वा की तुम्ही चांगलं लिहिता आणि फोटो वगैरे भारी असतात. तसं जंगली प्राण्यांचा काय अनुभव किंवा एन्काउंटर काय झालाय का असं आयुष्यात? आता आडवाटावर फिरताना हे अनुभव येतच असतात. तर एक किस्सा सांगावासा वाटतो तो एकदम अविस्मरणीयच आहे. तर आता आमच्या जवळचा वरणघाट. तर मला जवळचा तो. तर मी त्या भागात बरंच म्हणजे कधी फावला वेळ मिळाला की बाबा जायचं वरणघाटात आसपासची चौकशी करायची कुठल्या वाटा काय अशा मी तिथल्या बऱ्याच वाटा उरकलेत. तर आम्ही एकदा पाळदार आणि खुटेदार असं 2 वाटांचा प्लॅन केला. कुठल्या ह्याच्यात? वरणघाटातच मेन वरणघाटात. तुम्ही जर वरणघाटात गेला तर समोर तुम्हाला धबधबे दिसतात. तर ती पाळदारची वाट कळ्यातून उतरती म्हणजे असं तुम्हाला कळत नाही आलं तून वाटा असेल. हां तर त्या वाटेचा प्लॅन केला. तर आम्ही नितीन मोरे मी आणि आमचा बाजी महेश्वर म्हणून तिघं गाववाले सगळे शिरवळचा तो आणि आम्ही दोघं विंगचेच. ते आपलं झाला प्लॅन. तिघंच जायचं ठरलं कारण की तो सीन असा होता की पाळदार उंबर्डीतून खाली शिवतरला उतरते आणि खुटेदारचा माथा कुंड हे तिथून 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावर.
आता आपण जनरली कसं करतो काठवाड्यांचं प्लॅनिंग की बाबा एका गावातून सुरू केली तर दुसऱ्या म्हणजे त्याच गावात परत दुसरी वाट चढून आपण येतो असं प्लॅन करतो. तर आता इथं काय करायचं, कारण की त्या 2 वाटाच होत्या ज्या राहिलेल्या मधीच एकदम. त्यांचं प्लॅन कसं करायचं, मग काय केलं, उंबरडीत एक गाडी ठेवली, तिघं गेलो, मग 2 गाड्या घेऊन गेलेलो. उंबरडीत एक गाडी ठेवली आणि नाही पहिलं कुंडला गेलो, गाडी ठेवली तिथं आणि परत माघारी टिप्सी आलो आणि उंबरडीत एक गाडी ठेवली. मग तिघं उंबरडीत गाडी लावली. पवार हॉटेल आहे तिथं फेमस, तिथं वाटाड्याबद्दल चौकशी केली, बाबा कोण मिळतंय का, कारण की वाटेबद्दल तर काय माहिती नव्हतं, जिथं काय माहिती नसेल तिथं वाटाड्या कंपल्सरी घेतोच मी तर. हां, तर पवार हॉटेलमध्ये बरीच चौकशी केली, तर त्यांनी त्याच्या इथला एक वेटर होता, त्याला म्हटलं जा घेऊन यांना. मग आम्ही उंबरडीत गेलो आणि तिथून वाट उतरायला सुरुवात केली. तो वाट अशी नव्हतीच, बऱ्याच वर्षापूर्वी मोडलेली. आणि तुम्ही जर बघताल तर जिथं गाडी वाट झाली तिथल्या आजूबाजूच्या वाटांचा वापर कमीच. बरंच तुम्हाला उदाहरणं सांगता येतील अशी. आपला तामिनी घाटातला सावळ्या घाट, एवढ्या सुंदर पायऱ्या, कातळ कोरीव एवढ्या, तरी त्याचा वापर बंदच आहे. गाडी आली वच्या खाली मग मग तसंच हे वरण घाटातल्या वाटा. तर मग आम्ही पाळदार उतरायला सुरुवात केली. पूर्ण घसरडा आणि निसरडा कुठून येत होता त्यालाच कळत होतं. आम्ही तर आपलं मागं मागं चाललेलो. कसं तरी आम्ही त्या खालच्या नाळत म्हणजे वड्याला उतरलो. वरण घाटातून तुम्ही बघितलं खाली वडा दिसतो बराच मोठा आणि पुढं धबधबे. तर त्या वड्यात उतरलो. मग त्याला तिथपर्यंत आमचं ठरलेलं बोलणं, कारण की इथून पुढचं आम्हाला माहिती होतं की बाबा इथून सरळ तुम्ही वड्याने गेला की खाली शिवतरलाच पोचताय. त्याला ती जी बिदागी दिली तो तिथूनच वरती गेला. आणि मग तसंच आम्ही आता पुढं चालत राहिलो. नितीन आणि महेश मागं होता, बराच मागं होता आणि मी पुढं मायानाला चाललो आहे काठी आपटत आपलं हळूहळू. जसं पाण्याच्या एका ठिकाणात गेलो आणि नाळातूनच चाललेलो. जसं गेलो तर एका मोठ्या दगडामागं रानडुक्कर एक मस्त गारव्याला बसलेलं पाण्याला. जसं मी पुढं आणि ती दोघं बरीच लांब होती मागं. जसं आमचं डोळ्यांना डोळं भिडलं तसं ते माझ्या अंगावर चाललं डायरेक्ट. कसलंच मला काय म्हणजे सुचायचंच काय कळलं नाही. डायरेक्ट त्यांनी अटॅकच केला. तर मला काठी होती हातात, काय करू सुधारलं नाही. मी आपलं पळायच्या नादात फुल शेवायलेलं दगड होते खाली, त्या दगडात एवढा जोरात आपटलो आणि ते रानडुक्कर आलं. रानडुकराने माझा पाय धरलेला आणि मी खाली आपटलेलो. पण मागच्या दोघांनी जसं ते रानडुक्कर बघितलं माझ्या अंगावर येताना आमचा आरडाओरडा, तसं ते दोघं जोरात वराडले की रानडुकरांनी जसा पाय धरलेला तसं सोडून डायरेक्ट युटर्न मारून जाडीत गायब. पाय धरलेला म्हणजे त्याने सुळके सर. हां, तर काय लागलेलं मला कळलंच नाही. तेवढ्या त्या एकदम शांत झालं ते, काय कळलंच नाही मला काय झालं. इथं फक्त पेन होत होतं, पॅन्टवरती करून बघितलं तर ते येत होतं आणि बाकी मग सोलाटलेलो मी दगडात पडून. तेच जास्त लागलेलं, गुडघ्याला इथं सोलाटलेलं. तर ती दोघं जर आहे ना अजून थोडी मागं असती किंवा म्हणजे जवळ नसती तर माझं अवघड होतं, कारण की त्यांनी मांडीच फाडली असते माझी. हां, एवढा तो खतरनाक होता अनुभव. आणि रानडुक्कर, आणि त्यात तुम्हाला तो मागचा जो महेश्वर होता त्याचा असंच कॅमेरा चालू, असं काय बी शूट करत होता आणि त्यात नेमकं ते रानडुक्कर आले. तो व्हिडिओ पण दाखवू शकतो मी तुम्हाला, तुम्ही ॲड करा तो नंतर. हां, ते रानडुक्कर पूर्ण दिसतंय माझ्या अंगावर आलेलं आणि मग त्याचा मोबाईल पडलाय असं खाली भीतीने. मग ते रानडुक्कर गेलो, आम्ही तिघं बी घाबरलो. रक्त येतंय, हाताला सोलाटले सगळीकडं, काय करावं. बराच वेळ तिथं बसलो, पूर्ण दागदुग. ती दोघं असली घाबरलेली काय बोलायला नको. मग म्हणजे तुम्ही त्यात व्हिडिओमध्ये आवाज बघताल त्यांचा तर तुम्हाला कळेल त्यांची काय अवस्था झालेली. मग दगडी बिगडी मारल्या परत येऊ नये म्हणून. तसंच थोडं मी आपलं लंगडत काठीचा आधार घेत पुढं चालत राहिलो. मग थोडं पाणी बिणी पिलं, जरा शांत बसलो. इकडं तिकडं दगडी बिरकावल्याचं दोघांनी, परत काही येऊ नये म्हणून. मग हळूहळू मी आपलं चालत शिवथर आम्ही कसं बसं गाठलो. तिथं कोणाला सांगितलं नाही आणि तिथं आपलं जेवण आणलेलं बरोबर ते जेवलो. आता पुढं काय करायचं ते म्हणायला लागले, आता आपण गाडीनेच जाऊ.
तुला तसं चालता येणार नाही. नाही म्हटलं मी चढणार, मी खुटेदार चढणार. तर मग थोडा वेळ बसलो इथं, स्टेबल झालो जरा मी. आणि मग वाटलं मला करू शकतोय मी, एवढं काय नाही, फक्त सोलाटलेच, बाकी काय नव्हतं. तर कसं बस आम्ही मग ते खुटेदारची वाट चढून पूर्ण अंगावरची चढण 6 ते 6:30च्या दरम्यान आम्ही कुंडला पोचलो. गाडी तर ठेवलेली. तिथून पुढं माझं लय अवघड झालेलं. मला पूर्ण पाय पॅक झालं, सुजलेलं पाय, आणि मला काय सुधरत, गाडी उभी बसता येईना, एवढी अवस्था बेकार. दोघांनी मला मध्ये बसवलं आणि मग आम्ही उंबरडीत आलो. नाही, ही दोघं गेली आणि मी दारमंडपला बसलो इथं हॉटेलमध्ये एका. मग तिथं की ऐकत बसलो त्यांच्या गाववाल्यांचं की रांडूकर काय करतं. त्यांनी सांगितलं आमच्या गाड्याचा असा पाय फाडलेला, तसा पाय. मग म्हणलं आपण लय वाचलो. मग ही दोघं गाडी घेऊन आली आणि मग तिथून आम्ही गेल्या पहिलं बोरच्या सरकारी दवाखान्यात गेलो आणि इंजेक्शन घेतलं. म्हटलं पुढं काय प्रॉब्लेम नको. घरी गेलो, काय सांगितलं नाही. हां, भरपूर फिरायचं आपण. हां, म्हटलं काय व्हायला नको. घरी गेलो, काय सांगितलं नाही, म्हटलं नुसतं पडलोय. तिथून मग पुढच्या दिवशी दांडीच मारली कामाला, घरीच आराम केला. तर असा तो चित्तथरारक किस्सा होता. आणि एकदा आम्ही जावळीच्या रानाला अंगठेसरी आणि तेलेसरी ह्या वाटा गेलेला. गोनसपुरात गेलो. गोनसपुरातून कावळा, रामरान, अंगठेसरीच्या माथ्यावर मुक्काम केला. तिथून अंगठेसरी उतरली, वाटाडा होता सोबत. अंगठेसरी उतरली खाली, तेलेसरी चढून सातकाडा जंगलात आलो. तिथून पुढं झाडानी, दाभे, कोळपाचं झाड चढून परत गोनसपूर. अशी भारी, एकदम भारी भटकंती केलेली 2 दिवस. एवढं आम्ही अडचणीच्या ठिकाणातून फिरलो. आम्हाला फक्त मागमूस दिसायची बिबट्याची. काय विष्ठा कुठं दिसती, कुठं पंजा मारले दिसत आहेत, कुठं ते गवतं वाकलेली आहेत असं, म्हणजे बसलेलं आहे. नाही, आम्हाला नुसते असे हेच दिसले फक्त. पण त्याचं काय दर्शन झालं नाही एवढ्या अडचणीत जाऊन पण. आणि एवढं जंगल खतरनाक जावळीचं, तुम्हाला माहिती नाही असं होईल. आम्ही मग गोनसपुरात आम्ही स्टे केला. आणि दुसऱ्या दिवशी नितीन आणि मीच होतो. तो बराच उतार आहे असा, म्हणजे ती वाट कच्ची वाट आहे गोनसपूरला जायला. त्या वाटेने आम्ही येताना मी आपलं बॅग, त्याची बॅग आणि माझी बॅग घेतली पुढं, आणि तो गाडीने हळूहळू हळूहळू येतोय. मी आपलं माझं पुढं गेलो. 10चा सुमार असेल सकाळचं काय. तर त्या वाटेला निर्मनुष्य एकदम, म्हणजे कोण नव्हतंच. तर मी आपला माझ्या नादात चाललोय, एक वळण मारलं, पुढं बघतोय बिबट्या डायरेक्ट असा पुढं. जागेवर थांबलो, हातपाय नुसतं थरथर थरथर, काय करावं सुचना. 1-2-3 सेकंदाच ते दृश्य. आणि मागून नितीनची गाडी जशी आली, तुझा आवाजाने लगेच जाडीत गायब. त्याला सांगितलं थांबलो बाबा, असं असं झालं. पुढे गेलं, बघितलं तर ताजी विष्ठा त्याची. म्हणलं थोडा आधी आलो असतं तर कार्यक्रम करताना गावला असता. मग थोडा वेळ थांबलो तिथं. तो एक भारी अनुभव, पहिल्यांदाच बघितला असा. एवढं म्हणजे एक 30-40 मीटरवर माझ्या पुढं होता तो. एकदम उमद जनावर, एकदम देखणं, काय बोलायला नको. मग काय पुढं चतुर्भेट आणि मग घरी, असा तो अनुभव. आणि नंतर एक बांबू पेट वायपरचंच झालेलं. आम्ही भैरवगड ते रतनगड ट्रेक करत होतो. आपला पतौडी डोंगर, भैरवगड केला, पतौडी डोंगर, गवळदेव, गणचक्कर, आपलं गणचक्कर, गवळदेव, मुडा, कात्राबाई, तिथं मस्त मुक्काम केलेला. ते तर लय भारी अनुभव आमचा. गवळदेवाच्या कुशीत मुक्काम केलेला आणि सप्टेंबरचे दिवस. आणि मुक्काम केला, टेंट बिंट टाकलेला. रात्री मस्त सगळे झोपले, दमलेले. आणि रात्री 1-2 सुमारास असा जोरात पाऊस झाला, काय बोलायलाच नको. आता टेंट होते वॉटरप्रूफ, पण आमच्या बाजूचा टेंट व्यवस्थित लावलेला नव्हता, आमचा व्यवस्थित होता. तर त्यांच्या टेंटमध्ये पूर्ण पाणी, पूर्ण स्लिपिंग बॅग भिजल्या, सगळं झालंय. सकाळी बघतोय टोपाने पाणी काढतो. असला झोपले ते. आता काय रेनकोट घालून झोपल्यात. काय करणार. मग सकाळी काढून स्लिपिंग बॅग कोण हे करतंय, कोण पाणी काढतंय, असं म्हणजे आमचा तो कार्यक्रम झालेला बनणार. नंतर कात्राबाई करून आम्ही जेव्हा कात्राबाई ते रतनगड करत होतो, जेव्हा एका ठिकाणी जेवण बनवायला थांबलो मधीच पाणी बघून. तर मी पाणी भरायला गेलो वड्याला, आणि असं पाणी भरलं, कारवी होती पूर्ण, पाणी भरलं आणि गेलो. दुसरा आला पाणी भरलं, त्याच्या बाजूला बांबू पेटवाय पडतो. तर तो एकदम बाजूला, म्हणजे मला तो एवढा कॅम्फ्लेज झालेला त्या ह्याच्यात की मला दिसलाच नव्हता अजिबात. हां, त्याला थोडा जरी टच झाला असता, म्हणजे त्या अशा बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत, एकदम भारी. आता ह्या सगळ्या अनुभवातून आपली जी रक्षक असते, पिट्टू ज्याला म्हणतात, त्याच्यात अशी कोणती गोष्टी पाहिजेत की ह्या आपल्या ट्रेकच्या दरम्यान ह्या गोष्टी आपल्याकडे असाव्यातच? आता चांगली रक्षक तर पाहिजेच.
त्याचे बंद वगैरे एकदम चांगले पाहिजेत. आपल्याला आता डोंगर यात्रा 2-3 दिवसाचे करायचे असतात, त्यानुसार तुमची रक्सॅक. आता आपण वन डे असलं तर काय 30 लिटर आपल्याला पुष्कळ होते. पण जर तुमचं मुक्कामाचे ट्रेक असतील तर त्याबरोबर तुमचं ते राशन येतं, टोप येतो, बरंच सामान येतं त्यात जर मुक्कामाचा ट्रेक असेल तर. त्यामुळे त्यानुसार बॅग तुमची चांगली पाहिजे. आणि मग तुमच्याकडं स्लीपिंग बॅग, परत पाणी पुरेसं पाहिजेच. तुम्ही जे ट्रेक करता येतात पाण्याचे सोर्स किती आहेत त्यानुसार तुमच्याकडं पाणी पाहिजे. आणि तुमच्याकडं रोप पाहिजे मेन म्हणजे, कारण की ऑफबीट भटकंतीत तुम्ही जर बघितलं तर घाटवाटा वापरत नसल्यामुळे डासळत येते. तर तुम्हाला समजा एखाद्याने केली वाट मागच्या वर्षी आणि त्यांनी सांगितलं रॉक पॅच नाही काहीच, पण जर दुसऱ्या वर्षी गेला तुम्ही तिथं तर टप्पा डासायलेला असलं मग रोप वगैरे पाहिजेच तुमच्याकडं कसल्या परिस्थितीत. छोटासा रोप पाहिजे, सुईद्वारा पाहिजे, काय फाटलं बिटलं कुठं सुई तिथलं इथं लगेच शिवून सगळं आपल्याला चालता तर आलं पाहिजे. बुटबीट तुमचा फाटला बिटला काय झालं तर त्याच्यामुळं ट्रेकला उशीर नको, कारण की आपल्याला वेळेचं नियोजन हे महत्त्वाचं असतं घाटवाड्याच्या ट्रेकमध्ये. डे लाईटमध्ये जेवढं मारता येईल तुम्हाला तेवढं रान मारायचं तर तिथे पाहिजे. परत मेडिकल फर्स्ट एड किट पाहिजे कुठं काय झालं गेलं तर, आणि ते वापरण्याचा अनुभव पाहिजे मेन म्हणजे. तुमचा कोर्स फर्स्ट एडचा एकाच तरी झाला पाहिजे ग्रुपमध्ये तुमचा. मग अशा गोष्टी. आणि कॅप, फुल स्लीव, फुल प्लॅन्ट ते तर सांगायला, आणि चांगले ग्रिपचे शूज. हाय अँकल असतील तर बरंच, कारण की ट्विस्ट वगैरे झालं तुमचा पाय तर ते हाय अँकल बरं पडतात. आणि स्नेक बाईटसाठी बरं आहे आपलं, म्हणजे तेवढं तरी सुरक्षित राहतो तुमचा पाय. मग दिलीप पाटील सरांना मी असंच एकदा विचारलेलं की त्यांच्यावर बऱ्याच गाठवाट्या केल्या ना, मला जरा कॉन्फिडन्स आला चला अवघड कोणती आहे. त्यांना विचारलं अवघड कोणती आहे तर म्हणले फडताड नाळ. मग त्यांनी फडताड नाळ्याचं नाव सांगितल्यावर म्हणलं कधी करायची, आता त्यांची तर झालेली, आपल्यासाठी थोडी ना ते हे करणार. हां, तर मग ती माझ्या मनात बऱ्याच दिवसांपासून होती. मग मी बराच अभ्यास केला. प्रसाद वाघ मित्र, त्यांच्याकडून जरा माहिती घेतली ती नाळीची, कसं काय काय नक्की. मग झालं आता मनात बसलेलीच फडताड. तर त्या एरियाचा अभ्यास करून मी जरा टीम गोळा करायचं बघितलं. तर मुंबईचे माझे मित्र होते विश्राम आणि अजून एक, तर त्यांना फोन केला की बाबा आपल्याला असं करायचं, कारण की ते पण गाठवाटं फिरत होते त्यांच्यानी दोघं होते. तर ते तिकडून 4 जण आले आणि अजून सुमित एक माझा मित्र आणि मी. तर आम्ही सकाळी पोचलो कुसारपेठच्या इथं पोचल्यानंतर सगळ्यांना विचारलं पाणी घेतलं आहे का, कारण की उन्हाळ्याचे दिवस. हां, आता पाण्याचं अवघडच असणार मला, कारण की उन्हाळ्याच्या दिवसात पाणी नसतंच जास्त करून. तर बाददारांनी बाटल्याच आणल्या नव्हत्या, एकाने एक आणली. अरे म्हटलं तुम्ही कोणत्या ट्रेकला आलाय. मग नंतर त्या जेवढ्या होत्या तेवढ्या बाटल्या त्या टाक्यावर भरून घेतल्या. इकडं वाटव टाक्या नाही कधी बाजूला मोरीकडे जाताना, हां तिथून आणलं भरून. आणि मग मॅप म्हणजे कसा नुसता आपला स्क्रीनशॉट होता बाबा त्या मॅपचा, व ही नाळ उतरायची. आणि मग मॅपवरच खेळत खेळत आम्ही चांगली मळलेली वाट दिसली आणि गेलो. आणि एवढ्या गचपानात घुसलो की निघताच येईना बाहेर. पहिल्यांदा प्लॅन कसा केलेला, बिकनाळ उतरायची आणि फडताड चढायची, कारण की आधी फणशी केलेली, त्यामुळे ज्यांनीच्या ठाण्यापासून वाट माहिती होती मला, त्यामुळे मी तो निर्णय घेतलेला की उशीर जरी झाला तरी आपल्याला ती वाट मिळेल. मग ते गचपानात एवढा अडकलो की निघताच येईना. मॅपवर बघत बघत कसं तरी सगळ्या काट्या बिट्या हाणत कसं तरी आम्ही ते वरच्या माळ्याला पोचलो. आणि मग तिथून थोडी पुसटची वाट मिळाली, बिकनाळ्याच्या तोंडाला गेलो. बिकनाळ्याच्या माथ्यावरून तुम्ही जर ते सह्याद्रीचं रूप बघताल ना, तर ते कडे आणि परत लिंगाणा मागं कोकणदिवा ह्या सह्याद्रा उतरलेल्या एवढा खतरनाक नजारा दिसतो ना. बराच वेळ आम्ही तिथं बसलेलो. मग बिकनाळ उतरायला सुरुवात केली. बिकनाळ्यात एक 15-20 फुटाचा पॅच आहे. रोप तर बरोबर होताच. रोप लावला. रोप सेटअप बी कोणाला माहिती नाही, टेक्निकल काहीच माहिती नाही. रोप आपलं दागडाला बांधला, उतरलो मी पहिला नेहमीप्रमाणे आणि बाकीच्यांना घेतलं मग खाली. मग जसं जसं बिकनाळ उतरायला लागलो, एकाला पायात आला क्रॅम्प आणि त्याला चालताच येईना आणि जरासं जड होता तो. आत्ता काय करायचं, आत्ता मोठं अवघड झालं, कारण की तिथंच आम्हाला जवळजवळ 12-12:30 वाजलेली. आता नाळवाटांची ट्रेक कशी आहे ते कळतं मॅपवर तुम्हाला. आता इथून जायचं आहे आणि सरळ सरळ दिसतं ना नाळा, कारण की वेगळं काय असं नाही, वेगळी वाट वगैरे असं. नाळाने तुला सरळ उतरायचं आहे, पंधेरीकडे न जाता आपलं फडताडच्या नाळात घुसायचं.
मग आता त्याचं पेन तिथं वाढत राहिलं. पुढं जसं जाईल तसं जसं त्याला विचारलं हो तुला करता येईल का, तर नाही म्हणलं मला काही जमणारच नाही. आता झालं वांद. मग ज्याने पाणी आणलं नव्हतं 1 लिटर सुद्धा, त्याला म्हणलं तुला शिक्षाच आहे, ह्याला घेऊन पंधेरीत जायचं. मग आम्ही बाकीचे जातो आपल्यावरती. मग त्याला दिला आणि सरळ सरळ नाळ्याने सरळ जा म्हणलं पंधेरीत जाशील. मग तिथून तुम्ही गाडी पकडा महाडची आणि तिकडून वरणघाट मार्गे बोर, मग फोन करत राहा आमचं बघू आपण. मग तर ते दोघं गेले आणि आम्ही इकडून मग पाणी वगैरे सगळं भरून घेतलं. खाली नाळात आम्हाला पाणी मिळालं. लागलो मग फडताळ नाळ्याची सुरुवात. लागलो चढायला, ऊन वाढत होतं बेकार, सगळं घामाघूम झालेलो. मध्यात गेलो असेल फडताळच्या, तेव्हा एकाला आठवलं की आपल्या गाडीची चावी गेली त्याच्याकडं. तर झाला प्रॉब्लेम. आता म्हटलं जाऊ दे, बघू आपण वरती काय, पहिलं आपण अंधाराच्या आत नाळ तरी वरती जाऊ. आता नाळातून कसं आहे, फडताळ चढली तर तुम्हाला एक ट्रॅव्हर्स घेऊन मुख्य नाळ्यात घुसायला लागतं. तर ती ट्रॅव्हर्सची आम्हाला हीच गावाना, कुठून असा ॲक्सेसच मिळाना की बाबा डायरेक्ट फॉल उतरणं नव्हती अख्खी, कुठून जायचं कळाना अजिबात. तर दीपक एका साईडनी गेला, मी एका साईडनी, म्हणजे कुठून सोपं वाटते अशी जागा शोधायला लागलो आम्ही. तर लय रिस्क घेत आम्ही पलीकडच्या नाळ्यात घुसलो. तो तिकडून आला खालून, मग मला थोडी बरी वाटली, मग मागच्यांना इकडून घेतलं. मग आम्ही मुख्य नाळ्यात गेलो. जवळजवळ 4:30-5 वाजले असतील तेव्हा. हां, आणि पाणी बी संपत आलं, संपल्यातच जमा झालं पार, बाटलीचं थोडं राहिलं. हां, वरती गेलो तर आमच्या पुढे एक 40 फुटाचा पॅच असा आवासून उभा होता. आत्ता म्हणलं काय करायचं आता, तू क्लाइंब करणं, एक तर सेफ्टी इक्विपमेंट काहीच नाही आपल्याकडं, कसला आधार नाही काय नाही. बसलो जाऊन जरा शांत, पाणी झिरपत होतं, एकाने ताशी जीभ लावली, पाणीच संपलं. मग तो आता अंधार तर पडत होता, तिथं राहून जमणारच नव्हतं. खायला होतं पण पाणी नव्हतं, काढणार कशी रात्र. मग केलं धाडस, चढला तो पॅच. हां, धरून व्यवस्थित मी पॅच क्लाइंब करून गेलो. कसली सेफ्टी नव्हती, रोप आपली गुंडाळलेली नाही, रोपवरती न्यायची म्हणून, आणि गेलो. सेफ क्लाइंब झाला माझा तो. वरती झाडाला रोप बांधली, बॅगा घेतल्या पहिल्यावरती, आणि मग एकेकाला वरती हळूहळू त्याला अंधारच झाला आम्हाला ते खिंडीत वरती यायला. मग त्या घसरणीच्या टप्प्याने वरती गेलो, दुर्गाच्या माळावर पोचलो. तिथून पुढं जन्नीच्या ठाण्यापाशी आल्यावर जरा देवीच्या पाया पडलो, बाबा आम्हाला सुखरूप आणलं त्याच्याबद्दल. आणि म्हणजे तिथं अशी अवस्था झालेली की काय खायला ना तर असं म्हणजे कोरडं तोंड, असं पीठ झाले का व्हायचं पार. 10 मिनटं चालायचो, 15 मिनटं बसायचो, मग कसलीच एनर्जी नव्हती. कसं तरी आम्ही जवळजवळ 2 तास लावले असतील कुसारपेठ गाडीच्या इथं जायला. हां, तिथं गेलो की गाडीला की खांडली, पहिलं पाणी घेऊन आलो, सगळ्यांना पाणी बिणी दिलं, सगळी सावपी गेली. आणि मग एक गाडी तिथंच ठेवली, ज्यालाही नव्हतं, आणि एक गाडी घेऊन आम्ही गेलो तोरणच्या वेल्ल्याच्या इथं मंदिरात मुक्काम केला. मग दुसऱ्या दिवशी ती आली, मग त्यांच्याशी फोनवर कॉन्टॅक्ट केलं, नंतर आली परत, आम्ही गाडी घेऊन ती गाडी घ्यायला आलो. असा तो म्हणजे एकदम भारी अनुभव. हां, तो ह्या अशा वेगवेगळ्या वाटात तू शोधतोस, तर ह्याची माहिती तुला कुठून मिळते? आता माहिती घ्यायचं म्हणलं तर आपल्याकडं आनंद पाळंदे सरांचं चढाई उतराई दिग्गज भटके, हां, परत डॉक्टर प्रीती पटेल, घाटवाटांची राणी. तर त्यांचं सह्याद्रीची भटकंती म्हणून पुस्तक आहे, घाटवाटांची भटकंती. मग आनंद पाळंदे सरांच्या तुम्हाला बरेच 200च्या वर घाटवाटांचं आहे, आणि आपल्याला बरेच जुन्या ट्रेकर्सचे ब्लॉग वगैरे नेटवर अवेलेबल होतात. पण दिलीप वाटेकर सरांबरोबर किंवा नितीन मोरे त्यांच्याबरोबर फिरताना मला त्या एरियात कोणत्या घाटवाट आहेत हे बरंच माहिती झालेलं. म्हणजे बाबा जावळीत गेलो आहे, तर जावळीत पहिला मी अंगठेसरी आणि तेलेसरी या वाटा केल्या. मग नंतर कळलं की बाबा नळीची वाटे, दवडेसरी, आस्तानसरी, आंबवली घाट, चकदेव, शिडी डाक, म्हणजे असं बरंच एरिया कळत गेले. मग त्यानुसार मी प्लॅनिंग करत गेलो, आणि त्यांची माहिती घेत ह्या ब्लॉगमधून किंवा पुस्तकामधून मग त्यांचे प्लॅन केले. तर आता ह्या घाटवाटा करायचे म्हटलं की तुम्हाला टीम चांगली पाहिजे. तर त्याच्यासाठी मी एक अनुभव सांगू इच्छितो, म्हणजे तो एकदम चित्तथरारक ट्रेक. विचारणारच होता एखादा अनुभव. तर जेव्हा दिलीप वाटवे सरांनी नांगरदार म्हणून एक वाट केली, त्यांचा तो अनुभव वाचून, आणि ते त्यांना 7-8 तास लागले ते चढायला, आणि
ते बरंच म्हणजे डोक्यातच होती माझ्या ती. हां, नंतर मी इकडे ट्रेक चालू केलेली आणि प्लॅनिंग वगैरे करायचं होतं. मग मी सरांशी त्या वाटेबद्दल बोललो, की बाबा कशी आहे, काय करू शकतो का? मग त्यांनी मला बरोबर मार्गदर्शन केलं आणि ते करतच असतात. दरवेळी मला कुठं बी अडलं काय झालं तर मी त्यांना फोन करतो. ते सांगतात. प्रीती पटेल असो, ते तर म्हणतात म्हणजे अगदी मैत्रिणीसारखंच म्हणजे बोलतात माझ्याबरोबर. मग त्यांना विचारत असतो कुठं काय अडलं मला तर. मग नांगरदारचा प्लॅन करायचा होता. मग दिलीप पाटील सरांकडून सगळी माहिती घेतली, वाटेचा नंबर घेतला. तर त्या वाटेचं कसं होतं की आपल्या आनंद पाळंदे सरांच्या पुस्तकात लिहिलेली तर होती, पण ती कुठे आहे नक्की त्या बोजगिरी आणि दावंड्याच्या मध्ये कुठे आहे नक्की हे माहिती नव्हतं. मग दिलीप सर त्यावेळेस बरंच खालच्या गावात फिरताना त्यांनी माहिती काढलेली त्याची आणि त्यानुसार त्यांना थोडा क्लू मिळालेला. त्यानुसार त्यांनी केलेलं मनोज आणि एक वयस्कर माणूस त्यांचाच कोणतरी पाहुणा होता त्याला घेऊन केलेली ती वाट. तर त्यांना जवळजवळ 7 ते 8 तास लागले भैरवगड बेस खिंड ते दावंड्याच्या खिंडीत पोचायला. तर मग आता मनोजला तर वाट माहिती होती. तर मग माझं फक्त काय काम होतं की मला टीम बनवायची होती चांगली. मग आता पण केलेले भटकन तिथं मी जरा पोरं आता 12 गडमध्ये फिरलो असे, तर त्यातून मला पोरं जरा चांगली मिळाली किंवा चालणारी आणि असे टेक्निकली स्ट्रॉंग. तर मी टीम बनवली. त्यात होता रणजित आपला कॅमेरामॅन, अण्णा मरगळे होता टेक्निकली स्ट्रॉंग, विशाल मोरे टेक्निकली स्ट्रॉंग, सूरज नेवसे आमचा आचारी टेक्निकली स्ट्रॉंग. म्हणजे अशी एक चांगली टीम बनवली. आणि मग तो दिवस ठरला डिसेंबर 27 तारीख पण आठवते. मग आम्ही भैरवगड बेसला सगळे मिळालो. भैरवगड हॉटेलपासून ट्रेक स्टार्ट केला. रोप वगैरे सगळं बरोबर घेतलं, जेवढं सेफ्टी इक्विपमेंट आम्ही सांगितलेलं तसं गेलो. आता भैरवगडाजवळ गेलोय तर म्हणले करून यावं पटकन. आता हे 7-8 तास त्यांना लागलेले. मग हे वेळेचं नियोजन चुकायला नको. तरी पण आता मनात होतं यायला भैरवगड एवढं जवळ आलो तर करून यावं. तर नेमका आपला रोप सेटअप होताच. आता इव्हेंट वगैरे चालू असतात. कमळूचा इव्हेंट होता. कमळू शिवळ आधीपासूनच. मग कमळूला विचारून आपलं त्या रोपवर पटकन जाऊन आलो. एक 15 मिनिटाचं आम्ही सगळे जाऊन आलो माथ्यावरून पळतच सगळ्यांना वाजलं सर. खिंडीत आलो. मग पाया बिया पडलो, सगळं हारवीर नारळवीर फोडला तिथं. हां, की बाबा आमचं हे सुरक्षित वाट होऊ दे. लागले चढायला मनोज पुढं आम्ही मागं. पहिलाच टप्पा एकदम घासाऱ्याचा. आणि तुम्ही जर भैरवगडाच्या तिथून बघाल तर ती पूर्ण अशी उभी वाले. मग तिथून बघतानाच वाटतं याला इथं आहे का वाट नक्की. हां, तर मग केलं धाडस ते. हळूहळू त्या दसणाऱ्या मातीतून गवताचं बुंद पकडत हळूहळू वरती गेलो. मध्ये पायऱ्यांचे अवशेष पण मिळाले. छोट्या पायऱ्या होत्या कातळात. हां, वाट होती. तर वरती गेलो आणि एक ट्रॅव्हल्स होती, ती पूर्ण म्हणजे निसटलेलाच होता टप्पा तो. मग तिथं रोप सेटअप केला. मग ते रोप लावली. सगळी एक हळूहळू पुढे गेली. आणि टीम अशी होती ना, कुणाला असं सांगायला लागत नव्हतं. प्रत्येकजण प्रत्येकाचं बघायचं, कोण कोणासाठी थांबत नाही. सगळी त्याचं व्यवस्थित चालू होतं. वरती गेलो. पुढं जाळीचा टप्पा आहे ट्रॅव्हल्स मारल्यानंतर. मग आपण एका सरळ पॅचला घुसतो की जिथं कातळ काढायचं अक्का उभा. मग ते जाळीत गेलो तर एक सांबर मिळालेलं, त्याची शिंग पाडलेली. आता कधी मेला असेल पार त्याचं म्हणजे हे झालेलं. शिंग वगैरे फोटो काढले, ती तिथंच ठेवली. आणि मग कातळ टप्प्याला लागलो. मग तिथं बारीक खोबणे होते. म्हणजे ते नवल ते बघून आहे ना, म्हणजे असं कोण आला असेल एवढ्या अवघड टप्प्यात वाटा करायला. ते म्हणजे अशा खोबण्या होत्या अवघड ठिकाणी आणि कातळ टप्प्यात पायऱ्या होत्या. ते चढत सगळी व्यवस्थित चाललेली. रांजाचा एका ठिकाणी पाय घसरला. असं जे कपाळात गेल्या, कारण की खाली फॉलच ना आणि एका मागोमाग एक चढतोय. रोप सेटअप केला नव्हता. आता आहेत पायऱ्या तर म्हणलं रोपची गरज नाही. तर एका ठिकाणी त्याचा पाय घसरला तर अवघड झालेलं. म्हणजे सगळे खाली गेलो असतो, एक मागं एक होतो. हां, त्यांनी सावरलं, गेला वरती पुढतो. मग हळूहळू करत आम्ही वरती गेलो. तर म्हणजे विचार आला की बाबा अशी वाट का बनवली असेल. म्हणजे तर नेहमीच्या तर वापरात नसणार आहे, कारण की एवढी अवघड तर नाही. जलद संदेश वहन असावं, कारण की पलीकडं नाणेघाट व्यापारी मार्ग आणि इकडं बघता माळशेज घाटातून बी थोडीफार व्यापार व्हायचा जुन्या माळशेज घाटातून. मग ते काहीतरी कनेक्शन असावं की बाबा जलद संदेश वहनासाठी. हां, म्हणजे असेल असं अंदाज. हां, मग तिथून पुढं गेलो.
तिथे एका दगडात अशी मेघ ठोकलेली दिसली. आईला मग तिचं फोटो बिटो काढले आणि मग नंतर ट्रेक झाल्यानंतर दिलीप सरांना विचारलं की काय आहे, म्हणजे कोणी ठोकली एवढी येऊन वरती. ते म्हणले दिलीप झुंजारराव सर, त्यांनी कधीतरी आधी तो ट्रेक केलेला. मग तिथून आम्ही त्या दौंड्याच्या खिंडीत तिथं एक रोप लावला, त्याला धरून वरती गेलो, सुटकेचा निश्वास घेतला. जेव्हा झाली नांगरदार, आणि ती तुम्हाला सांगतो आम्ही आहे ना 1 तास 35 मिनिटात मारली ती वाट. एवढी जलद, एवढी भारी टीम होती आमची. त्याचा म्हणजे मला प्राऊड फील होतं की बाबा एवढे भारी साथीदार भेटले मला तेव्हा. मग ते चढून आम्ही वरती गेलो, जेवण बिवण केलं, सगळं आणलेलं घरूनच जेवण केलं. वराडी डोंगरात गेलो, तिथून डोंगर वाट म्हणून एक वाट खाली उतरती अंजनावळ्यात. मग ती डोंगर वाट उतरली. आता अंधाराच्या आता आम्हाला बोरांडीच्या दारापाशी जायचं होतं. आता पूर्ण वराडीला वळसा घालत आम्ही तिथं पोचलो. आणि आता त्याच्या आधी मी बोरांडीचं दार केलेलं, त्यामुळे तिथलं काय नव्हतं एवढं. उतरायला लागलो जसं काय, मग अंधार झाला, नाळेतच अंधार झाला. तिथल्या एक पाण्याचं टाकं आहे दुतोंडी, ते बघितलं. तर एवढं आलो तर म्हटलं बघा. मग बाकीच्यांना पण दाखवलं आणि गेलो खाली. आणि बरोबर 8-8:30च्या दरम्यान मोर्शीत पोचलो. मग तो असा एकदम थरारक अनुभव होता. मग तिथून काय आम्ही स्टे केला मस्तपैकी, दुसऱ्या दिवशी गेलो घरी. भारी झालं तो ट्रेक. ह्या सगळ्या अनुभवातून स्वतःमध्ये काय असे बदल झाले तुला जाणवतात? आता हे ऑफबीट ट्रेक करताना तुमचा फिटनेस ही पहिलीच गोष्ट. तुम्हाला फिटनेस चांगलाच ठेवायला, तुम्ही रेग्युलर व्यायाम करायला पाहिजे. तेव्हा कुठं तुम्हाला हे असले आव्हानात्मक ट्रेक करायला मदत होईल, काय त्रास होणार नाही. संयम पाहिजे. आणि एक सांगावंसं असं वाटतं की जे मला हे घाटवाटाच्या ट्रेकमध्ये गुरु भेटत गेले, त्यांनी वेळोवेळी हात सोडला माझा, आणि मग ते चांगल्यासाठीच झालं. तिथून पुढं मी प्लॅनिंग करायला लागलो, लिडरशिप घेतली, टीम बनवली चांगली, आणि प्लॅन करायला लागलो ट्रेकचे. म्हणजे तसा बराच व्यक्तिमत्वात बदल झाला, लीडर. आणि शिकायला पण मिळालं संयम. अजून ह्या सगळ्यात तुझ्या घरच्यांची साथ कशी होती, फॅमिलीची? कारण माझ्या माहितीप्रमाणे तुझं लग्न झालं आणि तुला 2 मुलं आहेत. माझं लग्न झालं, तिथून पुढंच खरं तर ट्रेकला सुरुवात केली. ट्रेकला तिथूनच चालना मिळाली माझ्या. आणि म्हणजे सोडायचं होतं का? तर पहिल्यापासूनच जसं जसं मी आता ट्रेकला सुरुवात केली, मग असं म्हणजे एवढी आवड निर्माण झाली की मी दर रविवारी म्हणलं तरी ट्रेकला बाहेर जायचो. मग ते घरची बायको बोंबलायची बरीच, कारण की आम्हाला वेळ देत नाही. आणि मग ते बरंच आमचं वाजायचं. मग तिथून पुढं म्हणजे असं करायला लागलो की बाबा महिन्यातून एकदा तरी घरच्यांना बाहेर घेऊन जायचं. आता ते घेऊन तरी कुठं जायचं, मग किल्ल्यावर. त्यांना रगड आवडत नव्हतं ते, पण म्हणलं आवड तरी निर्माण होईल, जरा जाऊ. पोरांना पण आवड, पोरं तर अशी चढतात कुठं बी. मग राजगड वगैरे मी असं बरेच तिथले बरेच आजूबाजूचे किल्ले केले पोरांना फॅमिलीला घेऊन. मग थोडंफार ट्रेकिंगमध्ये जरा असं बाहेरच्यांकडून बी कळायला लागलं, चांगलं फिरतोय तुमचा मुलगा, असं म्हणजे त्यांना पण बरं वाटायला लागलं. परत ते आवड वगैरे मिळत गेले. मग ते थोडे पॉझिटिव्ह झाले माझ्याबद्दल, की फिरतोय, चांगलं करतोय, असं वेगळं वाईट तर काय नाही त्यात. मग असंच चालू राहिलं. घरी वेळ द्यायचा थोडा, 1 महिन्यातून एकदा, आणि मग माझे ऑफबीट ट्रेक चालू ठेवायचे. मग त्यातून मी बरोबर संतुलन ठेवलं. निर्लज्ज झालो की काय, आता काय बोलणार. आता बायकोला सवय झाली, काय नाही म्हणत, सपोर्ट करते. त्याच फॅमिलीला घेऊनच राजगडवरती तू आला होतास आणि तिथे एक फोटो काढला होतास. तर मला वाटतं त्याच फोटोला तुला अवॉर्ड मिळाला होता. तर काय झालेलं, शिवायचा माझा वाढदिवस होता. तर त्याचा पहिला वाढदिवस मी जेव्हा सिंहगड ते रायगड केली मोहीम, तेव्हा आपलं कोणते गाव ते, पासलीमध्ये एक आश्रमशाळा आहे. तिथं ते काय करतात, तर आजूबाजूच्या बऱ्याच दुर्गम भागातील पोरांना शिक्षणाचा सोर्स बरंच लांब पडत होतं. तर पासलीत शाळा आहे. तर ते काय करायचे, जवळजवळ 7-8 किलोमीटर लांबच्या पोरांना तिथं आश्रय द्यायचे. तिथून त्यांना शाळेत जायचं आणि सगळं फ्रीमध्ये. तिथून त्यांना त्यांचा व्यवसाय मार्गदर्शन पण करायचे बाबा लहानपणापासून त्यांना. तर ते मला लय आवडलं. जेव्हा आम्ही सिंहगड ते रायगड गेला तेव्हा पहिला मुक्काम आमचा पासली होता. म्हणजे सिंहगड ते पासली एवढं अंतर आम्ही पहिल्या दिवशी मारलेलं, पायच तुकडं पडलेलं फार. तर पासली जेव्हा त्या आश्रमशाळेत राहिलो तेव्हा मला असं वाटलं की याला इथं काहीतरी मदत करावी, ते माझ्या डोक्यात होतं.
मग माझ्या पोराचा पहिला वाढदिवस होता तेव्हा मी फॅमिलीला घेऊन तिथं गेलो. वह्या पुस्तके बरंच जे गरजेचं साहित्य असतं ते आणि खाऊ वगैरे घेऊन गेलो. मी तिथं पहिला वाढदिवस केला पोराचा. हां, मग तिथं त्यांना वाटप वगैरे त्यांना लय भारी वाटलं आणि मला पण आणि फॅमिलीला पण बरं वाटलं की बाबा काहीतरी चांगला उपक्रम राबवला आपण पहिल्या वाढदिवसा दिवशी. मग त्याच्या दुसऱ्या वाढदिवसा दिवशी आम्ही राजगड केलेला. बायको तर साडीतच नेलेली मी तर. तर आम्ही थोडा उशीर झाला चढायला आणि मग संजीवनीवर जायचं ठरलं. संजीवनीवर गेलो. ती आपली बसलेली त्या बुरुजावर आणि पुढं आपला सूर्यास्त होत होता आणि ती आपली बोट दाखवून आपल्या पोराला सांगत होती काहीतरी. मग ते कॅन्डिड मी ते कॅप्चर केलं. नाही नाही असं काहीच नाही. मी आपलं ती सांगत होती काहीतरी त्याला असं जवळ घेऊन आणि ती साडीत होती. तिचा पेहराव बी चांगला होता एकदम. मग तो फोटो. मग नंतर जेव्हा महाराष्ट्र टुरिझमची फोटोग्राफी कॉम्पिटिशन निघाली, सगळ्या महाराष्ट्रभर राबवलेली ती प्रोफेशनल आणि मोबाईल फोटोग्राफी असं होतं. तर मी आपला तो फोटो प्रोफेशनल कॅटेगरीमध्ये दिला. तो असा म्हणजे एवढा बोलका फोटो होता ना की म्हणजे नंतर मला जेव्हा त्याचा रिझल्ट लागला तेव्हा कळलं की आपला पहिला नंबर आला आहे पूर्ण महाराष्ट्रात. मग ती एवढी भारी फिलिंग होती ना आणि तो फोटो बघितला तर म्हणजे एकदम भारी वाटलं. मग ती करोनाचा काळ होता नेमका. मग ते पारितोषिकाला थोडा वेळ लागला. त्यांनी मला ते बंगल्यावर बोलवलं वर्षा. मग तिथं त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते तिथं ते सत्कार झाला आपला. ते भारी फिलिंग म्हणजे एकदम. सह्याद्रीच्या पुढे हिमालय प्लॅन आहे? लाल मातीतून पांढऱ्या मातीत अजून जायची इच्छा झालेली नाही माझी. म्हणजे सह्याद्रीचे एवढे प्लॅन आहेत की मला अजून तिकडं जायचं असं काय वाटतच नाही. किंवा हिमालयात जावं, ट्रेक करावे, तिकडचं वातावरण कसं आहे ते. आणि त्याला तुमचा पैसा पाहिजे, वेळ बराच लागेल. हां, खर्च आहे. मग ते बघूया असं अजून डोक्यात नाही माझं काय. तिकडं घुसलं की मग तिकडं बी हाणायचं बरं. गप्पा कशा मारणार इथपासून एवढ्या साऱ्या गप्पा आपण जवळजवळ तासभर मारलेल्या आहेत. कधी वेळ गेला कळला नसेल कारण विषय आपला तेवढा आवडीचा होता. तर धन्यवाद तू ह्या पॉडकास्टवरती आलास आणि तुझे सगळे अनुभव, ट्रेकला काय नवीन बघायचं, कसं बघायचं, काय न्यायचं पासून तू सगळी माहिती आम्हाला दिलीस. तर ही सगळी तू माहिती दिलीस त्याबद्दल खूप थँक्यू. आणि जर नवीन लोक जे आत्ता ट्रेक करतायत तर त्यांना काय सांगशील? तर नवीन लोकांना सांगायचं म्हटलं तर तुम्हाला आधी गडकिल्ल्यांचा ट्रेकचा अनुभव पाहिजे. आडवाटेची भटकंती कशी आहे तर तुम्हाला भटकंतीचा अनुभव पाहिजेच. आडवाटेवरील भटकंतीचं कसं आहे, तुम्ही जर या घाटवाट्यांची नाव ऐकली तर तुमच्या डोक्यावरून जाणार सगळी. तर त्याच्यासाठी तुम्हाला एक उत्तम मार्गदर्शक हवा किंवा संघ हवा किंवा जेणेकरून तुम्ही त्यात जाताल आणि शिकताल की आडवाटेवरील ट्रेक कसे करायचे, त्यात नियोजन कसं करायचं, वेळेचं नियोजन, पाण्याचं नियोजन, हे सगळं तुम्हाला एखाद्याच्या मार्गदर्शनाखालीच शिकताल तुम्ही. असं कोण बी उठून आडवाटांचे ट्रेक करायला गेले तर असं होऊ शकत नाही. ते तेवढं अवघड पण कारण की तुम्ही जर घाटवाटांचे ट्रेक बघताल तर निर्मनुष्यता, दृष्टीबाह्याचे टप्पे, परत जंगली श्वापदांचा मुक्त वावर, पाण्याचं पाणी कमीच असतं म्हणजे हां. तर असं म्हणजे ना ह्यामुळं घाटवाटांचे ट्रेक आव्हानात्मक होतात. कातळ टप्पे असतात, तुम्हाला तिथं रोपचा म्हणजे बराच अनुभव लागतो तुम्हाला. तर तुम्ही एखादा संघ बघा किंवा एखादा ग्रुप बघा की ज्याच्यातून तुम्हाला शिकता येईल आडवाटांचे ट्रेक कसे करावे, त्यात काय काळजी घ्यावी लागती, तरच तुम्ही ऑफबिटमध्ये घुसा. तुम्हाला आता बरेच पुस्तकं मिळतील की आनंदपांड्यांचं चढाई उतराई दिसेल, डॉक्टर प्रीती पटेल यांचं घाटवाटांची भटकंती दिसेल. तर तुम्ही त्या वाटा वाचून तुम्हाला कळणारच नाही काय. तुम्ही जर फक्त गडकिल्ल्यांचे ट्रेक करत असाल तर तुम्हाला ह्या घाटवाटांचे नाव वाचून तुम्हाला कळणारच नाही काय. त्यासाठी तुम्हाला एक चांगला ग्रुप किंवा मार्गदर्शक हवाच की जो तुम्हाला सांगेल. खूप चांगली माहिती आणि मौलिक सल्ला तू सगळ्यांना दिलेला आहेस. मला वाटतं आत्ता एक पिढीपासून तुझ्या पिढीपासून पण तुझ्या पिढीची जी जनरेशन आहे त्यांनी पण ट्रेकिंगच्या नादी लागावं चांगल्या अर्थाने आणि चांगली लोक सह्याद्रीत गर्दी करावी हे चांगलंच आहे. तुम्हाला उन्हाळ भटकंतीच्या या पॉडकास्टमध्ये बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. खरं असं बोलायची माझी पहिलीच वेळ आहे तर मी थोडा घाबरलेलो पण देवानी सहकार्य केलं. काय नाही बिंदास बोल. तर थोडी लिंक लागली, इंजिन गरम झालं की सुरूच झालं आपलं आणि भारी वाटलं, एकदम भारी अनुभव होता. आता यूट्यूबवर बघेन कसं झालं आहे नक्की. तर त्याबद्दल देवाचं मी मनपूर्वक आभार मानतो बोलवल्याबद्दल. ठीक आहे, थँक्यू.